नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघणार आहोत पीएम किसान बद्दल, नमो शेतकरी बद्दल आणि लाडक्या बहिणीबद्दल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो बघा, राज्यातील 60 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. उद्या दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या या 15 जिल्ह्यामध्ये बँक खात्यावरती नमो शेतकरी 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसानचे 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे दोन्ही मिळून 4,000 रुपये एकत्र देण्याचा निर्णय झालाय. शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागेल. अखेर नमोच्या हप्त्याचे आणि पीएमच्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालाय. उद्या दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचा आदेश देण्यात आले. जर तुम्ही शेतकरी असाल तर आणि नमो शेतकरी योजने तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. तुम्ही जर नमो शेतकरी योजने आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता याबाबत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे सुद्धा माहिती. पीएम किसानचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये देशातील तब्बल 60 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दुपारी 12 वाजल्यापासून बँक खात्यात वितरित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की राज्याची सर्वात महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी सरकारचा निधी जास्तीत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रत्यक्षात जास्त करावी लागत आहे असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळेच हप्ता येण्यासाठी जास्त उशीर लागला. परंतु उद्या 12 वाजता 15 जिल्ह्यामध्ये हे पैशाचा सोडण्याचा आदेश आहेत. पीएम किसान योजनेबाबत आणि नमो शेतकरी योजनेबाबत सरकारने काही शेतकऱ्यांना अपात्र ठरले आहे. आता फक्त काही ठराविक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र ठरण्यात आले आहे. कारण की मित्रांनो, शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त 15 जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आले. शेतकरी पात्र असणार आणि कोणते शेतकरी या पात्र असणार हे लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु काही ठराविक शेतकरी यामध्ये योजनेचा डबल फायदा घेत असताना शासनाला आढळून आले. काही शेतकऱ्यांना या योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यात उशीर झालाय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजना यासाठी सरकारकडून अजून कोणत्या अटी व या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर सरकारने सांगितले आहे की कोणती महत्त्वाची कामे आता तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहेत. हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण कदाचित तुम्हाला जर उद्या हप्ता नाही आला तर पटकन जाऊन 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही ही कामे करून घ्यायची आहेत. हे कामे केले की लगेच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 4,000 रुपये सोडले जाईल. त्याचबरोबर सरकारकडून जे काही ग्रामीण भागातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरेल आहेत. सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आली होती त्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरेल आहेत. सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आली होती त्या पडताळणीमध्ये जे जिल्हे योग्य ठरले आहेत त्याच जिल्ह्यामध्ये या योजनेचा पैसे पाठवले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्हे यादी सरकारकडून जाहीर करण्यात आले. या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत बँक खात्यात पैसे आता मिळणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो,